वाल्मिक कराड निर्दोष आहे. वाल्मिक कराड करून न्यायालयात वकिलांच्या मार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आलाय. या दोषमुक्तीच्या अर्जाला कडकडून आता विरोध होताना पाहायला मिळतोय. वाल्मिक कराड खरंच दोषमुक्त आहे का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जाला आता विरोध करण्यात आलाय. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी हा विरोध केल्याचं पाहायला मिळतोय. बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आलाय. वाल्मिक कराड करून न्यायालयात वकिलामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड यानं बीड न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. मात्र या अर्जाला आवादा पवनचक्की प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी कडकडून विरोध केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कंपनीच्या शिवाजी थोपटेकडे 2 कोटींची मागणी केली होती आणि 26 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी सुदर्शन घुले यानं शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर कराडच्या सहकाऱ्यांनी 6 डिसेंबर रोजी पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. या प्रकरणात वाल्मिक कराडनं वकिलामार्फत न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळत मी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आणि त्यानंतर जे सत्र चालू झालं, वॉचमनला मारहाण झाली आणि बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांची निर्घुण हत्या सुद्धा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र जणू पेटून उठला होता या सगळ्या प्रकरणाला धरून. आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सुद्धा कुठं ना कुठं तरी दोषी असल्याचं बोललं जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून वाल्मिक कराड खरं तर सध्या जेलमध्ये आहे. त्याचबरोबर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सुद्धा त्याला जेलमध्ये नेण्यात आलेला आहे. परंतु न्यायालयानं सरकारी वकील आणि तपासी अधिकारी तसंच आवादा प्रकल्प व्यवस्थापकांचं म्हणणं आता मागवलं आहे. त्यानंतर आवादा पवनचक्की कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी कोर्टात शपथपत्र सादर करून कराडच्या अर्जाला विरोध केल्याचं पाहायला मिळतोय. वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज त्याच्या वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल केला होता. या अर्जाला खरं तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आता कडकडून विरोध केला जातो आहे. या सगळ्या प्रकरणाचं पुढे काय होईल, सुनावणीमध्ये नेमकं काय होईल, जे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल नेमकी पुढची सुनावणी काय असेल, संतोष देशमुखांना खरंच न्याय मिळेल का, असे बरेच प्रश्न या निमित्तानं आता प्रलंबित आहेत. वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.